वेलकम. आजचा आपला टॉपिक आहे स्टॅटिक मेंबर्स. स्टॅटिक मेंबर्स हे दोन प्रकारचे मेंबर्स आहेत. स्टॅटिक डेटा मेंबर आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन. स्टॅटिक डेटा मेंबर म्हणजे क्लासचे जे डेटा मेंबर्स आहेत त्यांना स्टॅटिक कीवर्डने डिनोट करणार अशा मेंबरला आपण स्टॅटिक डेटा मेंबर म्हणणार आहे. आणि क्लासचे जे मेंबर फंक्शन्स आहेत ज्याला आपण स्टॅटिक कीवर्डने डिनोट करणार आहे त्यांना आपण स्टॅटिक मेंबर फंक्शन म्हणणार आहे. फर्स्ट आपण बघणार आहे स्टॅटिक डेटा मेंबर. Static variables are normally used to maintain the value common to the entire class. स्टॅटिक व्हेरिएबल जे आहेत, जे स्टॅटिक डेटा मेंबर आहेत त्यांनाच आपण स्टॅटिक व्हेरिएबल सुद्धा म्हणतो. स्टॅटिक व्हेरिएबल आपण जनरली कशासाठी वापरतो की एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू पूर्ण प्रोग्रामला मधल्या ऑब्जेक्टला ॲक्सेस करायची असेल किंवा पूर्ण प्रोग्राममध्ये ती कॉमन अशी व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबलचा वापर करू शकता. स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं आहे? स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर करताना स्टॅटिक या कीवर्डचा आपण वापर करतो. त्याचं सिंटॅक्स आहे स्टॅटिक डेटा टाईप स्टॅटिक व्हेरिएबल. डेटा टाईप मेन्शन करतो. स्टॅटिक व्हेरिएबल हा कुठल्या डेटा टाईपला बिलॉंग करतोय आणि स्टॅटिक कीवर्डने मेन्शन केलं जातं हा जो व्हेरिएबल आहे हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे. स्टॅटिक व्हेरिएबल आपण फक्त क्लासमध्ये डिक्लेअर करतो पण त्याला डिफाईन आपल्याला आउटसाईड क्लास करावं लागतं. कारण स्टॅटिक व्हेरिएबल जो आहे तो मेमरीमध्ये सेपरेट मेमरी स्पेसमध्ये स्टोअर केला जातो. तो क्लाससोबत असोसिएट असतो, ऑब्जेक्टसोबत असोसिएट नसतो. कारण जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तर बाकीचे जे डेटा मेंबर्स आहेत त्या ऑब्जेक्टसोबत असोसिएट असल्याने ऑब्जेक्टसोबत त्यांना मेमरीमध्ये स्पेस अवेलेबल केली जाते. तुम्ही क्लासचे जेवढे ऑब्जेक्ट तयार करणार आहे तेवढ्या त्या मेंबर्सचे मल्टिपल कॉपीज तयार होतात. पण जे स्टॅटिक मेंबर आहेत त्यांच्या मल्टिपल कॉपी क्रिएट होत नाही. त्यांची फक्त एकच कॉपी क्रिएट होते म्हणजे एकच मेमरीमध्ये एकाच ठिकाणी मेमरी स्पेस अवेलेबल होते. त्याचे मल्टिपल कॉपीज क्रिएट होत नाही. म्हणून त्यांना आपण क्लास व्हेरिएबल सुद्धा म्हणत असतो. स्टॅटिक member variable are stored separately rather than as a part of an object since they are associated with the class itself rather than with any object. They are also known as class variable. While defining static variable name, some initial value can be assigned to the variable. जेव्हा आपण स्टॅटिक व्हेरिएबल डिफाईन करतो तेव्हा त्याला आपण काहीतरी इनिशियल व्हॅल्यू असाइन करतो. मग स्टॅटिक व्हेरिएबल डिफाईन कसं करणार आहे? तर स्टॅटिक व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी तुम्हाला आउटसाईड क्लास त्याला डिफाईन करावा लागणार आहे. स्टॅटिक व्हेरिएबलसाठी डेटा टाईप, क्लास नेम, स्कोप, रिझोल्युशन, स्टॅटिक व्हेरिएबल इक्वल टू व्हॅल्यू. डेटा टाईप मेन्शन करणारे तुमचा स्टॅटिक व्हेरिएबल कुठल्या डेटा टाईपला बिलॉंग करतोय. क्लास नेम आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर हे मेंबरशिप ऑपरेटर आहे जे स्टॅटिक व्हेरिएबल हा कुठल्या क्लासला बिलॉंग करतं हे मेन्शन करतं. इक्वल टू व्हॅल्यू मेन्शन करतं का या स्टॅटिक व्हेरिएबल जेव्हा इनिशियलाइज होणार आहे तर कुठल्या व्हॅल्यूने त्याला आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे. जर व्हॅल्यूच्या ठिकाणी तुम्ही कुठलीच व्हॅल्यू असाइन केली नाही तर तो बाय डिफॉल्ट 0 या व्हॅल्यूने त्याला इनिशियलाइज करतो. एक एक्झाम्पल बघू. इंटिजर ABC इक्वल टू एक्स इक्वल इंटिजर ABC स्कोप रिझोल्युशन x इक्वल टू 10. म्हणजे काय? x हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे जो ABC नावाच्या क्लासला बिलॉंग करतो आणि त्याची इनिशियल व्हॅल्यू काय असणार आहे 10. म्हणजे x हा इनिशियलाइज कशाने होणार आहे 10 या व्हॅल्यूने. स्टॅटिक मेंबरचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू. इट इज initialized to 0 when the first object of class is created. No other initialization is permitted. जेव्हा क्लासचा फर्स्ट ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा स्टॅटिक मेंबरला वेगळ्या ठिकाणी मेमरी स्पेस अवेलेबल होते आणि त्या ठिकाणी तो इनिशियलाइज होतो तुम्ही जी व्हॅल्यू दिलेली असेल त्या व्हॅल्यूने. जर तुम्ही व्हॅल्यू दिली नसेल तर तो बाय डिफॉल्ट 0 या व्हॅल्यूने इनिशियलाइज होईल. Only one copy of that member is created for entire class and shared by all objects of that class.
नो मॅटर हाऊ मेनी ऑब्जेक्ट आर क्रिएटेड. फक्त एकच कॉपी क्रिएट होते स्टॅटिक डेटा मेंबर्सची. आणि अदर जे आपले क्लासचे मेंबर्स व्हेरिएबल असतील त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार होतात. जेवढे तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार तेवढ्या त्यांच्या कॉपीज तयार होतात. पण स्टॅटिक मेंबरची फक्त एकच कॉपी क्रिएट होते आणि त्या प्रोग्राममधले जेवढेही ऑब्जेक्ट असतील सगळे ऑब्जेक्ट त्या स्टॅटिक व्हेरिएबलला ॲक्सेस करू शकतात, त्याच्या व्हॅल्यू ॲक्सेस करू शकतात, त्याच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस करून अपडेटेड व्हॅल्यूसुद्धा ॲक्सेस करू शकतात. It is visible only within the class, but its lifetime is the entire program. तो फक्त क्लासमध्येच विजिबल होऊ शकतो. आउटसाइड क्लास तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकत नाही. पण त्याचा लाईफ टाईम एंटायर प्रोग्राम म्हणजेच पूर्ण प्रोग्राम जोपर्यंत टर्मिनेट होत नाही तोपर्यंत तो मेमरीमध्ये अवेलेबल असतो. जेव्हा प्रोग्राम टर्मिनेट होईल तेव्हाच तो मेमरीमधून डिअलोकेट होईल. हे स्टॅटिक डेटा मेंबर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पुढे आपल्याला बघायचे स्टॅटिक मेंबर फंक्शन. तर स्टॅटिक मेंबर फंक्शन म्हणजे काय की जे क्लासचे मेंबर फंक्शन आहेत ज्याला आपण स्टॅटिक कीवर्डने डिनोट करणार त्याला आपण काय म्हणणार आहे स्टॅटिक मेंबर फंक्शन. मग स्टॅटिक मेंबर फंक्शनचे पण काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्टॅटिक फंक्शन कॅन हॅव ॲक्सेस टू ओनली अदर स्टॅटिक मेंबर्स फंक्शन अँड व्हेरिएबल डिक्लेअर इन द सेम क्लास. स्टॅटिक मेंबर फंक्शन फक्त स्टॅटिक मेंबरलाच ॲक्सेस करतो त्या क्लासमधल्या. स्टॅटिक मेंबरमध्ये स्टॅटिक डेटा मेंबर पण येतात आणि स्टॅटिक फंक्शन पण येतात. तो नॉन स्टॅटिक मेंबरला ॲक्सेस करत नाही. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्टॅटिक मेंबर फंक्शन कॅन बी कॉल्ड युझिंग द क्लास नेम. स्टॅटिक मेंबर फंक्शन आपण कोणा थ्रू कॉल करू शकतो क्लास नेम थ्रू. जे नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शन क्लासचे असतात त्याला कॉल करण्यासाठी ऑब्जेक्ट नेम आणि डॉट ऑपरेटरचा आपण वापर करतो. पण क्लास स्टॅटिक मेंबरला कॉल करण्यासाठी क्लास नेमचा वापर करतो. त्याचं सिंटॅक्स बघू आपण. क्लास नेम स्कोप रिझोल्युशन फंक्शन नेम. क्लास नेम स्कोप रिझोल्युशन आणि फंक्शन नेम. इथं तुम्ही क्लास नेमचा वापर करतात ऑब्जेक्ट नेमचा वापर करत नाही. आणि डॉट ऑपरेटरच्या ऐवजी इथं तुम्ही स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचा वापर करतात. आणि या पद्धतीने मेंबर फंक्शन म्हणजे जे स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे त्याला तुम्ही क्लास नेम थ्रू ॲक्सेस करू शकतात. हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण एक सिंपल प्रोग्राम बघणार आहे का ज्यात स्टॅटिक मेंबर दोघंही डेटा मेंबर आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन दोघांना आपण डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. एक क्लास घेतला आपण डेमो नावाचा ज्यात आपण इंटिजर ए हा क्लासचा मेंबर फंक्शन आहे, मेंबर व्हेरिएबल आहे आणि स्टॅटिक इंटिजर काउंट हा डेटा मेंबर आहे पण तो स्टॅटिक डेटा मेंबर आहे. पब्लिक सेक्शनमध्ये आपण एक फंक्शन लिहिलं आहे व्हॉइड गेट डेटा ज्यात आपण ए इक्वल टू काउंट म्हणजे काउंटची व्हॅल्यू जी आहे ती आपण ए या व्हेरिएबलला असाइन केली आहे आणि नंतर लिहिलेलं सेकंड स्टेटमेंटमध्ये काउंट प्लस प्लस म्हणजे काउंटची व्हॅल्यू आपण एकाने इन्क्रीमेंट केली आहे. सेकंड फंक्शन आपण लिहिलेलं आहे व्हॉइड डिस्प्ले. हे पण क्लासचं मेंबर फंक्शन आहे ज्यात आपण सी आउट ए इक्वल टू ए अँड काउंट इक्वल टू काउंट म्हणजे ए आणि काउंट या दोघंही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू डिस्प्ले केलेल्या आहेत. तिसरं फंक्शन आपण घेतलेलं आहे स्टॅटिक व्हॉइड शो. शो नावाचं मेंबर फंक्शन आहे पण ते आपण स्टॅटिक कीवर्डने डिनोट केले म्हणजे ते स्टॅटिक मेंबर फंक्शन झालं. आणि आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक्समध्ये का स्टॅटिक मेंबर फंक्शन फक्त स्टॅटिक मेंबर्सलाच ॲक्सेस करतो म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल असेल किंवा स्टॅटिक फंक्शन असेल त्यांनाच तो ॲक्सेस करतो, नॉन स्टॅटिक मेंबरला ॲक्सेस करत नाही. म्हणून आपण त्याच्या डिस्प्लेच्या स्टेटमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे बॉडीमध्ये काउंट इक्वल टू काउंट म्हणजे फक्त तो काउंट हा जो स्टॅटिक व्हेरिएबल आहे त्यालाच तो डिस्प्ले करू शकतो. नॉन स्टॅटिक व्हेरिएबल एची व्हॅल्यू तो डिस्प्ले करू शकत नाही. इथे आपण क्लास क्लोज केला आहे आणि क्लास क्लोज केल्यानंतर जो काउंट नावाचा व्हेरिएबल आपण इथं डिक्लेअर केलेला आहे त्याला आपण आउटसाइड क्लास डिफाईन केलं आहे. आउटसाइड क्लास डिफाईन करताना इंटिजर डेमो स्कोप रिझोल्युशन काउंट. काउंट हा व्हेरिएबल आहे स्टॅटिक आणि जो डेमो या क्लासला बिलॉंग करतोय हा त्याचा मिनिंग आहे. आणि पुढे सेमीकोलन दिले. आपण इक्वल टू व्हॅल्यू पण असाइन करू शकतो पण इथं आपण कुठलीच व्हॅल्यू असाइन केली नाही म्हणजे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू त्याची काय कन्सिडर केली आपण
0. नंतर मेन फंक्शनमध्ये आपण काय केलं आहे, डेमोचे 3 ऑब्जेक्ट तयार केले, D1, D2, D3. आता D1 ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही क्रिएट करणार तेव्हा काउंटला मेमरीजमध्ये सेपरेट मेमरी स्पेस अवेलेबल होईल आणि त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय होईल, 0. म्हणजे बाय डिफॉल्ट तो इनिशियलाइज होईल 0 या व्हॅल्यूने. नंतर तुम्ही D2, D3 आणि किती ऑब्जेक्ट क्रिएट केले तरी तो पुन्हा इनिशियलाइज होणार नाही. नेक्स्ट आपण स्टेटमेंट लिहिले D1 डॉट गेट डेटा. आता याचा मिनिंग काय होईल, तो गेट डेटा या फंक्शनला कॉल केला आहे. तेव्हा नेक्स्ट स्टेटमेंट आहे ए इक्वल टू काउंट, म्हणजे काउंटची जी 0 व्हॅल्यू आहे ती एला असाइन होईल आणि काउंट प्लस प्लस काउंटची व्हॅल्यू एकाने इन्क्रीमेंट होईल आणि 1 होईल. जेव्हा तुम्ही D2 डॉट गेट डेटा कॉल करणार आहे तेव्हा काय होईल, पुन्हा गेट डेटा फंक्शन कॉल होईल आणि काउंटची व्हॅल्यू तुमची आता 1 आहे, ती 1 व्हॅल्यू एला असाइन होईल आणि काउंटची व्हॅल्यू 2 होईल. तुम्ही D1 डॉट डिस्प्ले जेव्हा कॉल करणार तर तेव्हा एची व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करेल 0 आणि काउंटची व्हॅल्यू डिस्प्ले करेल 2, कारण आता काउंटची प्रेझेंट व्हॅल्यू 2 आहे म्हणून तो 2 डिस्प्ले करेल. D2 डॉट डिस्प्ले कॉल करणार तेव्हा D2च्या एची व्हॅल्यू असणार आहे 1 आणि काउंटची व्हॅल्यू 2 आहे, त्यामुळे इथं डिस्प्ले फंक्शनमध्ये पण तो उत्तर देणार आहे एची व्हॅल्यू 1 आणि काउंटची व्हॅल्यू 2. या पद्धतीने तो डिस्प्ले करेल. तुम्ही D3 डॉट गेट डेटा कॉल करणार, तो पुन्हा गेट डेटाला कॉल करेल, काउंटची जी 2 व्हॅल्यू आहे ती एला असाइन करेल आणि काउंटची व्हॅल्यू पुन्हा एकाने इन्क्रीमेंट करून ती 3 करेल. D3 डॉट डिस्प्ले फंक्शन जेव्हा कॉल करणार तेव्हा तो पुन्हा तुम्हाला काय डिस्प्ले करेल, एची व्हॅल्यू 2 आणि काउंटची व्हॅल्यू 3 डिस्प्ले करेल. येते लक्षात. इथं आपण शो फंक्शनला कॉल केलं आहे, डेमो स्कोप रिझोल्युशन शो, तेव्हा हे शो फंक्शन कॉल करेल आणि काउंटची जी तुमची 3 व्हॅल्यू आहे ती तुम्हाला डिस्प्ले करेल. इथं पुन्हा आपण डेमोचा D4 नावाचा ऑब्जेक्ट तयार केला आहे. तुम्ही D4 डॉट गेट काउंट, पुन्हा तो गेट डेटाला कॉल करेल, गेट काउंटची जी 3 व्हॅल्यू आहे ती एला असाइन करेल आणि काउंटची व्हॅल्यू एकाने इन्क्रीमेंट करेल आणि ती 4 करेल. तुम्ही D4 डॉट डिस्प्ले कॉल करणार तेव्हा एची व्हॅल्यू 3 आणि काउंटची व्हॅल्यू 4 तो डिस्प्ले करेल. D3 डॉट शो, आता बघा D3 डॉट शो, तुम्ही D3 थ्रू शो हे फंक्शन सुद्धा कॉल करू शकतात, पण शक्यतो शो हे स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे, त्याला कॉल करण्यासाठी तुम्ही क्लास नेमचाच वापर करायचा. ऑब्जेक्ट नेम थ्रू तुम्ही कॉल केलं तरी तो कॉल होतो, इफेक्ट तोच होतो, पण स्टॅटिक मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी शक्यतो क्लास नेमचाच वापर करायचा. इथं शोमध्ये काउंटची व्हॅल्यू तो 4 डिस्प्ले करेल, D3 डॉट डिस्प्लेमध्ये पुन्हा तो डिस्प्ले फंक्शन कॉल करून ए आणि काउंटच्या व्हॅल्यू डिस्प्ले करेल. या पद्धतीने स्टॅटिक डेटा मेंबर, जर तुम्हाला पूर्ण प्रोग्राममध्ये म्हणजे एंटायर प्रोग्राममध्ये एखादी व्हॅल्यू मेंटेन करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबरचा वापर करू शकतात. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय, जेव्हा आपण क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तर मल्टिपल ऑब्जेक्ट एकाच नावाने तुम्ही ॲक्सेस करू शकतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. एनी ॲरे ऑफ व्हेरिएबल दॅट आर ऑफ द टाईप क्लास, सच व्हेरिएबल आर कॉल्ड ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे क्लास टाईपचा जो व्हेरिएबल म्हणजेच ऑब्जेक्ट आहे त्याचा जर आपण ॲरे क्रिएट केला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. आता ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कशासाठी वापरला जातो की जेव्हा मल्टिपल ऑब्जेक्ट्स असतील तर मल्टिपल ऑब्जेक्ट हँडल करायला इझी होण्यासाठी आपण कोणाचा वापर करतो, ॲरे ऑफ ऑब्जेक्टचा. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मेमरीमध्ये मल्टी डायमेन्शनल ॲरेसारखा स्टोअर होतो, तर जेव्हा तुम्ही मल्टी डायमेन्शनल ॲरे वापरतात त्यानुसार तो ॲरे ऑफ ऑब्जेक्टचे म्हणजे ऑब्जेक्टच्या ज्या काही व्हॅल्यू असेल त्या मल्टी डायमेन्शनल ॲरेसारख्या स्टोअर करतो. ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण एक सिंपल प्रोग्राम बघणार आहे. तर राईट अ प्रोग्राम टू डिक्लेअर अ क्लास अमाऊंट हॅविंग डेटा मेंबर, अकाउंट नंबर, बॅलेन्स, ॲक्सेप्ट डेटा फॉर 10 अकाउंट अँड डिस्प्ले. 10 अकाउंटसाठी डेटा इन्सर्ट करायचा आणि डिस्प्ले करायचा. तुम्ही एक क्लास लिहिला अकाउंट नावाचा, ज्यात आपल्याला मेंबर फंक्शन मेंबर व्हेरिएबल काय घ्यायला सांगितले, अकाउंट नंबर, म्हणून आपण इंटिजर अकाउंट नंबर हे मेंबर व्हेरिएबल घेतलं आहे
आणि बॅलन्ससाठी फ्लोट बॅलन्स असं आपण मेंबर व्हेरिएबल घेतलं. पब्लिक सेक्शनमध्ये आपण एक फंक्शन घेतलेलं आहे इनपुट नावाचं, void इनपुट, ज्यात आपण इनपुट करणारे अकाउंट नंबर आणि बॅलन्स. त्याच्यासाठी स्टेटमेंट लिहिणार आहे आपण सी आउट एंटर अकाउंट नंबर. सी इनमध्ये लिहिणार आहे आपण सी इन एक्सट्रॅक्शन ऑपरेटर अकाउंट नंबर ACCNO. जे वरती आपण व्हेरिएबल डिक्लेअर केले असेल तेच व्हेरिएबल आपल्याला इथं वापरायचे आहेत. सेकंड स्टेटमेंटमध्ये लिहिलं आहे एंटर बॅलन्स आणि सी इनमध्ये आपण ते बॅलन्सला इन्सर्ट केलं. जेव्हा ॲरे ऑफ ऑब्जेक्टचा प्रोग्राम लिहिणार आहे, एका ऑब्जेक्टचा विचार करून तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे. ॲरे आपण ऑब्जेक्टचा तयार करणार आहे म्हणून ते सगळं आपल्याला मेन फंक्शनमध्येच लिहायचं आहे. पुढे त्याला डिस्प्ले करण्यासाठी आपण एक डिस्प्ले नावाचं फंक्शन घेतलं आहे void डिस्प्ले, आणि त्यात आपण अकाउंट नंबर /t आणि बॅलन्स असे दोघंही अकाउंट नंबर आणि बॅलन्स दोघंही आपण डिस्प्ले केलेले आहे. आणि मध्ये आपण कोणाचा वापर केला /t, म्हणजे तो एक स्पेसिफिक स्पेस दिल्यानंतर डिस्प्ले करेल बॅलन्स, आणि हा जो डेटा आहे तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले होईल. पुढे मेन फंक्शन लिहायचं आपल्याला. मेनमध्ये काय केलेलं आहे, अकाउंट या क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार केलेला आहे S of 10. ऑब्जेक्ट कसा लिहिणार आहे, S आपण अकाउंटचा S ऑब्जेक्ट लिहिणार आणि त्या Sला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 10 म्हणजे S of 10 ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याला 10 ही ॲरे साईज असाइन केली आपण, म्हणजे 10 ऑब्जेक्ट असाइन होईल Sचे. इथं इंटिजर I व्हेरिएबल घेतला आहे फॉर लूप मेंटेन करण्यासाठी. इथं तुम्ही करणार आहे एंटर अकाउंट इन्फॉर्मेशन. 10 ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी तुम्ही इथं फॉर लूपचा वापर करणार आहे. इथं लिहिणार आहे फॉर I = 0, I <10, I++, म्हणजे आयची इनिशियल व्हॅल्यू प्रत्येक ॲरेची इनिशियल इंडेक्स आपली 0ने स्टार्ट होते, म्हणून I = आपण काय लिहिले 0, आणि कुठपर्यंत एक्झिक्यूट करायचं जोपर्यंत I <10 होत नाही तोपर्यंत. आणि इनपुट फंक्शनला कॉल करायचं आहे S of I, म्हणजे आयची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तर S of 0 या ऑब्जेक्टसाठी इनपुट फंक्शन कॉल करेल. नेक्स्ट टाइम आयची व्हॅल्यू एकाने इन्क्रीमेंट होईल तेव्हा S of 1 साठी इनपुट फंक्शन कॉल होईल. परत आयची व्हॅल्यू एकाने इन्क्रीमेंट होईल तेव्हा S of 2 साठी इनपुट फंक्शन कॉल करायचं. असं S of 9 पर्यंत इनपुट फंक्शन तो कॉल करेल आणि इनपुट फंक्शनने त्या ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू इनिशियलाइज होतील. आणि पुढे आपण इन्फॉर्मेशन जी काही आहे ती आपण टेबल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले केली आहे. त्याला वरती हेडिंग दिले आपण इन्फॉर्मेशन ऑफ अकाउंट, आणि नंतर मग अकाउंट नंबर आणि बॅलन्स असं आपण त्याला हेडिंग दिलेलं आहे. आणि ते डिस्प्ले करण्यासाठी पुन्हा आपण कोणाचा वापर केलेला आहे फॉर लूपचा. I = 0, I <10, I++, आणि सेम ज्या पद्धतीने तुम्ही इनपुट फंक्शनला कॉल केलेलं आहे तसंच तुम्ही कुठल्या फंक्शनला कॉल करणार आहे डिस्प्ले फंक्शनला, आणि तुम्ही लिहिलं आहे S of I डॉट डिस्प्ले. या पद्धतीने तुम्ही डिस्प्ले फंक्शन कॉल करणार आहे. इनिशियली तो आयची व्हॅल्यू जेव्हा 0 असणार आहे तर S of 0 साठी डिस्प्ले फंक्शन कॉल करेल. आयची व्हॅल्यू एकाने इन्क्रीमेंट झाल्यानंतर S of 1 साठी डिस्प्ले फंक्शन कॉल करेल आणि त्याच्यात तो अकाउंट नंबर आणि बॅलन्स तुम्हाला डिस्प्ले करेल. नंतर पुन्हा S of 2 साठी डिस्प्ले फंक्शन कॉल करेल. असं पूर्ण S of 9 पर्यंत सगळ्या ऑब्जेक्टसाठी तो डिस्प्ले फंक्शन कॉल करेल आणि त्यांचा अकाउंट नंबर आणि बॅलन्स हे सगळं तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करेल. या पद्धतीने ॲरे ऑफ ऑब्जेक्ट तुमचा वर्क करतो. थँक्यू.